सांगितलं शाहीर शाहीर म्हणतोय हे निबर छातीला हे निबर छातीला का छातीला माती तांबडी का माती तांबडी आहे माझ्या शाहूराजाच्या छातीला आणि माझा शाहूराजा पैलवान आहे आणि तो मातीवरती पैलवानांवरती प्रेम करतोय आणि प्रेम करतोय म्हणून या कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हटलं गेलं कारण पंजाबच्या लाहोरच्या पाकिस्तानाच्या प्रांतापासून इथं पैलवान तयार व्हायला आले मला धनगर नावाचा पैलवान आजारी पडला मरतोय का काय झालं मलेरिया झाला शाहू महाराज डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हटला 125 किलोचा पैलवान आहे तेवढ्या वजनाचं तुला सोनं घालतो खरं माझ्या मल्लाप्पाला तेवढा जगवून घे वाचवून घे शाहूराज पैलवानावर प्रेम करणारा आणि म्हणून चल हे निबर छातीला हे निबर छातीला माती तांबडी आणि शाहू मूर्ती रांगडी निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी वाली सागा कशी वळण सरवागडी होती पर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी वाली सागा कशी वळण सरवागडी साला दयाचं गोळ साला मुलाचा आवाज साला दयाचं गोळ साला मुलाचा आवाज तीन डोळ्याचा तारे शाहू महाराज तीन डोळ्याचा तारे शाहू महाराज तीन डोळ्याचा तारे शाहू महाराज हे माय होरी माया पांघरी शाहू मूर्ती रांगडी निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी राजा पेठेचा वाली सागा कशी वळण सरवागडी आता काय होती ती परिस्थिती बघा एका बाजूला इंग्रजांचा अंमल आहे आणि एका बाजूला इथे ब्राह्मणवादी विचाराचे लोक माझ्या राजाला छळताय माझ्या राजाला वेदाच्या अधिकारांपासून दूर करताय पण ओटावरती मिसरूट सुद्धा न फुटलेला माझा राजा हे सगळं झाल्यानंतर 50% बामणांना कामावरनं कमी केली आणि आरक्षण जाहीर केलं बहुजनांसाठी अरे हा विचार कुठला आहे हा विचार समजेचा आहे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही असं म्हणून बहुजनांची पोरं शिकावी म्हणून बोर्डिंगची स्थापना केली कोल्हापुरामध्ये चल हे आम्हाला गोऱ्या साहेबाचा इंग्रजांच्या त्या पायाला उमशेच्या जानव्याचा पेशवाई बामणाचा राजेशाही मंडळी संकटात राजेशाही मंडळी मुलगा उभा संकटात रयगाळ टिकात शेठा भटांच्या गटात रयगाळ टिकात शेठा भटांच्या गटात रयगाळ टिकात शेठा भटांच्या गटात अरे त्या गुलामीच्या पेड्याला तरी शाहू मूर्ती रांगडी निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी राजा पेठेचा वाली सागा कशी वळण